विधानसभेसाठी राज ठाकरे ॲक्शन मोडवर. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून बैठकांचा धडाका. 7 ऑक्टोबरला पुण्यात मनसेची महत्त्वाची बैठक. सातारा जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ. सर्व्हिस रोडवर पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा. सिंधुदुर्गमध्ये आंबा काजू विमा रकमेसाठी शेतकरी संघटना आक्रमक. योग्यरित्या नुकसान भरपाई मिळवण्याची शेतकऱ्यांची मागणी. धाराशिवमध्ये झळकले बेपत्ता महिलांचे बॅनर. महाराष्ट्रात 64,000 महिला बेपत्ता असल्याचं दर्शवत बॅनरबाजी. एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांना अटक करा. शंभू भक्तांच्या मागणीला भाजप नेते नितेश राणेंचा पाठिंबा. बदलापूर नगरपालिकेत सकल मराठा समाजाचा राडा. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप. मनसेचा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयावर मोर्चा. धडक मोर्चात मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे उपस्थित. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी धडक मोर्चा. लक्ष्मण हाके विरुद्ध मराठा आंदोलक वाद प्रकरणी हाकेंच्या तक्रारीवरून 25 मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल. कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा बीकेसीतच होणार. शिवसेनेकडून बीकेसीचं मैदान निश्चित झाल्याची माहिती. मेळाव्यासाठी 40,000 आसन व्यवस्थेचं नियोजन. सोलापुरात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मवियाचा मोर्चा. खासदार प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वात मवियाचा मोर्चा. दुसरीकडे काँग्रेस भवनासमोरच शेतकऱ्यांचं आंदोलन. कानपूर कसोटीत भारताचा शानदार विजय. भारताची बांगलादेशवर 7 विकेट्स राखून मात. जाडेजा बुमराह अश्विनची चमकदार कामगिरी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.